भिवंडी महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू। काँग्रेसनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संपर्क केल्याची माहिती। दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती। महापालिका निवडणुकांनंतर मनसेची जिल्हा परिषदेसाठी तयारी। शिवतीर्थावर मनसेच्या दिलीप धोत्रेंना छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांसाठी देण्यात आलं एव्ही फॉर्म। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी। मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून संभ्रम। आतापर्यंत 1075 उमेदवारांनी खरेदी केले उमेदवारी अर्ज। भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून सत्कार। यावेळी नगरसेवकांना शुभेच्छा देत जोमानं काम करण्याच्या सपकाळांच्या सूचना। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा रास्ता रोको। आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत। हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाडक्या बहिणींची गर्दी। लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिला आणि बालविकास दालनामध्ये गोंधळ, तर केवायसी मध्ये चुका असल्यामुळे पैसे मिळत नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस। पिंपरणे परिसरामध्ये वाळू माफियांचे व्हिडिओद्वारे थेट महसूल प्रशासनाला आव्हान, तर वाळू माफियांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। अकोल्यातील रौनक मंगल कार्यालयासमोर 5 ते 6 जणांकडून एका तरुणावर जीवघेणा हल्ला। तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर, जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।